फिल्म फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे। आपण अमित देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहोत। मला सांगा सर, तिसऱ्यांदा आपण उपस्थित आहात आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे। ग्रामीण भागातला रसिक जो आहे तो या फेस्टिवलला जोडल्या जाण्यासाठी किंवा चित्रपटाकडे ओढल्या जाण्यासाठी म्हणून किती याचं योगदान ठरेल? याचं खूप मोठं योगदान ठरेल। लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा एक नवा पुढाकार आहे। चित्रपट, नाट्य, काव्य, साहित्य आणि इत्यादी याला वाव आपल्याला कशा प्रकारे देता येईल त्यासाठी हे छोटंसं उचललेलं पाऊल आहे। आज अनेक चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। तरी सांगळा एक मराठी चित्रपट आहे, तो मराठवाड्यातली ती गोष्ट आहे, त्याला पुरस्कार मिळाले, तोही मध्ये दाखवण्यात येतो आहे आणि ग्रामीण भागातल्याच व्यक्तींनी तो चित्रपट तयार केलेला आहे। त्यामुळं मला असं वाटतं की टॅलेंट हे याला काही सीमा नसते, म्हणजे शहरातच ते टॅलेंट असतं असं नव्हे। आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट त्याला व्यासपीठ देण्यासाठी म्हणून आम्हाला अशा काही उपक्रमामुळे फायदा होतो हे निश्चित आहे। या कार्यक्रमाला आवर्जून आमदार संजय बनसोडे आहेत आणि आमदार विक्रम काळेजी आहेत। त्यांनी बोलताना असं सांगितलं की म्हणजे एक प्रथम निमंत्रण दिलेलं आहे आणि तुम्ही भाषणामध्ये असं म्हणालात की अजितदादांचे डावे आणि उजवे हात देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्या दोघांनी निमंत्रण दिले। नाही, ते त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, तिकडे गेल्यानंतर कर्म, त्यामुळं ते म्हणतात की मी देखील त्यांच्याबरोबर यावं। मला असं वाटतं की तो एक प्रेमाची हाक असंच त्याचं मी वर्णन करेन। या त्याचं नाही। काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आहात म्हणून एक प्रश्न की बीडमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर पोलिसांची आडनावं बाजूला ठेवून फक्त नावं त्यांच्या नेमप्लेटवर लावली जात आहेत। याचा काय फायदा होऊ शकतो? अशी जी पद्धत आहे ती पहिल्यांदाच समोर आली, कसं पाहता? असं वाटतं विचित्र आहे आणि अपेक्षित नाही, अभिप्रेत नाही। म्हणजे महाराष्ट्रामध्ये शासनाच्या ज्या काही म्हणजे कर्तव्य आहेत त्या कर्तव्यामध्ये ह्या बाबी बसत नाहीत। मला असं वाटतं की असं झालं असेल तर ते चुकीचं आहे आणि दुरुस्ती झाली पाहिजे आणि शासनाचंही लक्ष आम्ही वेधू की असे प्रकार जर काही घडत असतील जिल्ह्यात जे अभिप्रेत नाहीत आणि जे आउट ऑफ द बुक आहेत, हे होता कामा नये। म्हणजे आडनावं बाजूला सारल्यामुळं जातीय सलोखा संकल्पना नाही, मला कोणाची मला माहिती नाही, म्हणजे म्हणताय म्हणून त्याचं उत्तर मी देतो आहे, पण नेमकं काय याच्याही खोलात आम्ही जाऊ आणि तसं काही घडलं असेल किंवा तसा कोणी प्रयत्न केला असेल तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक मराठी, लातूर।